नमस्कार मित्रांनो, मी ठाकरे सर आणि माझ्या चॅनलवर आपणा सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण सुरू करूया नवीन पोएम युनिट 2 2.3. सो ट्विन्स. सो ॲक्च्युली दिस इज अ humorous poem about a pair of twins. You know about twins? ट्विन्स म्हणजे जुडे. तर ही कविता एक विनोदी कविता आहे ह्या जुड्यांबद्दलची. अँड द पोएट व्हॉट ही फेस्ड इन हिज लाईफ बिकॉज ऑफ हिज ट्विन्स. म्हणजे तो आपल्या जुड्या भावामुळे आपल्या जीवनामध्ये कोणकोणत्या डिफिकल्टीजला फेस करतो याचं संपूर्ण वर्णन ह्या कवितेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आणि अतिशय विनोदी कविता आहे. तर चला मित्रांनो, आपण बघूया. ओके. सो द ट्विन्स. आता द ट्विन्स म्हणजे काय, तर आपल्याला माहीत आहे, टू बेबीज बॉर्न ॲट द सेम टाईम टू द सेम मदर, सो दॅट इज कॉल्ड ट्विन्स. म्हणजे एकाच वेळी एकाच आईच्या पोटी जर दोन मुले जन्माला येत असतील तर तेव्हा त्याला काय म्हणतात, ट्विन्स. ओके. सो यू नो अबाउट ट्विन्स. तर चला आपण कवितेचं पहिलं कडवं बघूया. यस, दिस इज द फर्स्ट स्टँजा. In form and feature, face and limb, I grew so like my brother, that folks got taking me for him, and each of one another. It puzzled all our kith and kin. It reached the fearful pitch, for one of us was born a twin, yet not a soul knew which. Okay. तर हा पहिला कडवा आहे मित्रांनो. चला तर आपण पहिल्या कडव्याचं डिस्क्रिप्शन बघूया. तर काय म्हणते, इन फॉर्म अँड फीचर्स, फेस अँड लिम, आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर. तर कवी काय म्हणतो की इन फॉर्म अँड फीचर्स. आता फॉर्म म्हणजे रचना, आकार आहे की नाही, रूप. फीचर म्हणजे वैशिष्ट्ये आहे ना. तर आमचं रूप, आकार आणि आमच्या शरीराचे किंवा आमचे जे वैशिष्ट्य आहे, आमचा जो चेहरा आहे, फेस म्हणजे चेहरा, आणि लिम म्हणजे अवयव. आता अवयव कोणते, हात, पाय, नाक, डोळे, कान, सगळं. आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर. आता ग्रीव म्हणजे वाढणे. आता हा ग्रोचा पास्ट टेन्स आहे. कशाचा, ग्रोचा पास्ट टेन्स. जसे मी वाढलो तो एकदम कसा, तर आमच्या रूप, आमचे वैशिष्ट्ये, आमचा चेहरा, आमचे अवयव अगदी एक दुसऱ्यासारखे. सो दॅट इज वाय वी आर द ट्विन्स. म्हणजेच आम्ही काय होतो, ट्विन्स. म्हणजे आमचा चेहरा, आमचं रूप. इथं फॉर्म अँड फीचरचा अर्थ दिला आहे स्ट्रक्चर अँड अपिअरन्स, म्हणजे दिसणे, आमच्या शरीराचं दिसणे अतिशय हुबेहूब एक दुसऱ्यासारखंच होतं. जसे आम्ही वाढत गेलो, मी वाढलो, आय लाईक माय ब्रदर. कोणासारखा, अगदी माझ्या हुबेहूब भावासारखा. कशाच, तर आमचा रूप, आमचे वैशिष्ट्ये, आमचा चेहरा आणि आमचे अवयव अगदी एक दुसऱ्यासारखेच होते. ओके. दॅट फोक. आता फोक मीन्स लोक है ना. फोक, FOLKS, फोक मीन्स लोक. गॉड टेकिंग मी फॉर हिम अँड ईच फॉर वन अनादर. टेकिंग मीन्स हिअर मिस्टेकिंग. आता मिस्टेकिंग म्हणजे चुकीने. तर लोक काय करायचे, चुकीने. अँड ईच ऑफ फॉर वन अनादर. मग आम्हाला एक दुसऱ्याला, म्हणजे त्याला मी समजायचे आणि मला तो समजायचे. मी म्हणजे कोण, तर नॅरेटरला त्याचा भाऊ समजायचे किंवा भावाला त्याचा नॅरेटर समजायचे चुकीने. सगळे लोक, त्याच्या गावातील लोक म्हणा किंवा त्याच्या अवतीभोवतीचे लोक. Then it puzzled all our kith and kin. Kith and kin means here given the meaning. Kith and kin म्हणजे रिलेटिव्ज. तर आमचे जे रिलेटिव्ज आहेत ते सुद्धा पझल्ड म्हणजे गोंधळून जायचे. आमचे जेव्हा पाहुणे आमच्या घरी यायचे तेव्हा ते सुद्धा गोंधळून जायचे. अवर रिलेटिव्ज वुड कम इन अवर हाऊस. दॅट टाइम शी पझल्ड. इट रीच अ फिअरफुल पीच मीन्स लिमिट, हाईट. आता परिसीमा, मर्यादा. एक दिवस तर फिअरफुल म्हणजे भयानक आपण म्हणतो ना. तर ही जी भयानक गोष्ट आहे, ही जी भीती आहे, इट रीच्ड, पोहोचली. कुठं पोहोचली, एकदम मर्यादाच्या पलीकडे पोहोचली आहे ना. की आमचे हे एक
एक दुसऱ्यासारखं दिसणे म्हणजे रिसेम्बलन्स होतं की नाही आमचं, लुकिंग रिसेम्बलन्स टू इच अदर, हे तर एक दिवस इतकी म्हणजे घातक आणि मर्यादेच्या पलीकडे पोहोचली काय तर फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन इट नॉट अ सोल न्यू विच, म्हणजे आमच्यापैकी कोण जुळा आहे की नाही, म्हणजे आमच्यापैकी कोण कोणाचा जुळा आहे हेच मात्र कोणीही ओळखू शकत नव्हते. येस, बिकॉज वन ऑफ देम वॉज बॉर्न अ ट्विन बट नो वन न्यू, नो नाही म्हणा, न्यू KNEW, बट नो वन न्यू फॉर शुअर विच ऑफ देम वॉज इट, म्हणजे जुळा कोण आहे हे मात्र कोणीही ओळखू शकत नव्हते. नो वन न्यू विच इज द ट्विन टू हुम, म्हणजे कोण कोणाचा जुळा आहे हे मात्र कोणीच ओळखू शकत नव्हते. ओके, तर ओके, सो डिड यू गेट इट? आय होप यू अंडरस्टूड. बघा, तर हा पहिला जो स्टांजा आहे इन फॉर्म अँड फीचर फेस अँड लिम. आता ह्या ओळीमध्ये आपल्याला कोणता फिगर ऑफ स्पीच दिसून येतो बघा, तर इथं ॲलिट्रेशन आहे की नाही, कोणता ॲलिट्रेशन अनुप्रास अलंकार दिसतो. कसं? बिकॉज हिअर द रिपीटेड द लेटर एफ एफ एफ, राईट, एफ एफ अँड एफ, सो दॅट इज वाय इन दिस लाईन गिवन द विच फिगर ऑफ स्पीच, ॲलिट्रेशन, ॲलिट्रेशन अनुप्रास अलंकार याला म्हणतो. तर ह्या ॲलिट्रेशन अलंकार ह्या ठिकाणी आहे. देन ग्रीव सो लाईक ब्रदर दॅट फोक. बघा पुन्हा आता आपण वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीमध्ये मी तुम्हाला हायपरबोल हा अलंकाराबद्दल माहिती सांगितलेली होती. फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन इट नॉट अ सोल न्यू विच, म्हणजे आमच्यापैकी कोण हा जुळवा जन्मला हे अजूनही कोणाला कळलं नाही. सो इट इज आय थिंक एक्झॅजरेशन्स, आपल्याला वाटत नाही का एकदम अतिशयोक्ती असेल म्हणून ह्या ओळीमध्ये हायपरबोल, कोणता हायपरबोल अलंकार आपल्याला ह्या ओळीमध्ये दिसत असते, म्हणजे आहे असं म्हणायचं आहे. त्याचबरोबर कोलोकेशन्स वर्ड्स बघा, ह्या ठिकाणी कोलोकेशन्स वर्ड्स आहे फॉर्म अँड फीचर्स आहे ना, कीथ अँड कीन, हे कोलोकेशन्स वर्ड्स आहेत, रिलेटिव्ज, कीथ अँड क्वीन्स. तर अशा प्रकारचे कोलोकेशन्स वर्ड्ससुद्धा ह्या स्टांजामध्ये आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर याची रायमिंग स्कीम बघूया. लिम ये, ब्रदर बी, लिम हिम ये, ब्रदर अनादर बी, लिम हिम कीन, लिम हिम कीन, so I think lim him kin, again ye, pitch, lim him kin pitch, no, here is the C, kin twin, lim him kin twin, no, here is the C and here is the D, and again C, pitch which D, means the rhyming scheme is A B C, A B, A B, A B, A B, A B, C D, C D, C D, C D, A B, A B, C D, C D. It is the rhyming scheme of the stanza, first stanza. Okay, okay. So I hope you understood the first stanza. So let's go to the second stanza. Okay, second stanza. One day, एके दिवशी, to make the matter worse, before our names were fixed, as we were being washed by nurse, we got completely mixed, and thus you see my fate's decree, or rather nurse whim, my brother John got Christian me and I got Christian him. Okay, so one day, एके दिवशी, to make the matter worse. आता बघा, एके दिवशी हा जो प्रकरण होता, हा जो मॅटर होता एकदम वर्स मीन्स
एकदम वाईट झाला. आता वर्स हा बॅडचा काय आहे, कंपॅरेटिव्ह डिग्री आहे ना, बॅड, वर्स, वस्ट है ना, त्याची सुपरलेटिव्ह डिग्री वर्स्ट है ना. तर दिस इज द बॅडची हे कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. ओके. तर एक दिवस काय झालं, एकदम वाईटच परिस्थिती झाली, वाईट मॅटर घडला. कसा, बिफोर अवर नेम्स वेअर फिक्स, म्हणजे आमचे नामकरण व्हायच्या पूर्वी, आमचं नाव ठरवायच्या पूर्वी, आमचं नाव फिक्स करायच्या पूर्वी, ॲज वी वेअर बीइंग वॉच्ड बाय नर्स, ॲज वी वेअर बीइंग वॉच्ड बाय नर्स. तर आम्हाला नर्सनी काय, तर नर्सकडून आम्हाला धुण्यासाठी, वॉश्ड, आता वॉश्ड म्हणजे धुण्यासाठी, म्हणजे हे काय कपडे नव्हते यांना धुण्यासाठी नेलं होतं, यांना आंघोळ करण्यासाठी कोणी नेलं होतं, नर्सनी. ओके. ॲज वी वेअर बीइंग वॉच्ड बाय नर्स अँड वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड. आणि जेव्हा ह्या नर्सनी आम्हाला आंघोळ घालण्यासाठी नेलं तेव्हा आम्ही कम्प्लिटली काय झालो, मिक्स्ड झालो, म्हणजे पूर्णपणे आम्ही मिक्स्ड झालो. ओके. मिक्स्ड म्हणजे मिसळून गेलो एक दुसऱ्यामध्ये. अँड दॅट्स वाय व्हॉट हॅपन, आणि त्यानंतर काय घडलं, अँड दज यू सी माय फेट्स डिक्रीज. आता माय फेट्स डिक्रीज, आता डिक्रीज म्हणजे इथं काय ते ऑर्डर. आता ऑर्डर म्हणजे काय, तर आपण एक प्रकारचे म्हणजे माझ्या नशिबाचं आपण एक म्हणतो की नाही, की आज्ञा म्हणा किंवा निवाडा. ऑर्डर म्हणजे आज्ञा करतो की नाही. आता इथं आज्ञा म्हटलं तर म्हणजे माझ्या नशिबाची आज्ञा म्हणा किंवा माझं नशीबच समजा, म्हणजे फेट्स म्हणजे नशीब, माझ्या नशिबाची आज्ञा म्हणा. ऑर रॅदर नर्स विम, किंवा नर्स अपास्टपी आहे, नर्सची. आता विम म्हणजे काय होते, अ सडन चेंज ऑफ माइंड, म्हणजे मनाची एकदम बदललेली स्थिती. आता त्याला काय म्हणतो, एकदम लहर येणे किंवा हुक्की येणे, आहे की नाही. तर तिचा लहरीपणा म्हणा किंवा माझ्या नशिबाची आज्ञा म्हणा किंवा माझ्या नशिबाचं एखादा आज्ञा म्हणा, आम्ही दोघेही काय झालो, माय ब्रदर जॉन गॉट ख्रिश्चन मी अँड आय गॉट ख्रिश्चन हिम. तर माझ्या नशीबच तसे फुटके समजा किंवा माझ्या नशिबाचीच तशी आज्ञा की त्या नर्सची, किंवा त्यापेक्षा रॅदर की त्या नर्सचं लहरीपणा समजा, माय ब्रदर जॉन गॉट ख्रिश्चन मी. आता ख्रिश्चन म्हणजे इथं बघा दिलेलं आहे, नेम गिवन टू अ बेबी ॲट द नेमिंग सिरोमनी, म्हणजे नामकरण आहे ना, नामकरण सोहळा म्हणतो की नाही, नामकरण म्हणजे बारसा म्हणतो आपण सरळ भाषे. तर काय झालं, तर माझं जे नाव आहे ते माझ्या भावाला मिळालं आणि माझं नाव म्हणजे माझ्या भावाचं नाव मला मिळालं, आहे की नाही. आता माझ्या भावाचं नाव काय होतं, जॉन. माय ब्रदर्स नेम वॉज जॉन. सो जॉन इंटेंडेड फॉर द नॅरेटर्स अँड द नॅरेटर गॉट द नेम इंटेंडेड फॉर हिज ब्रदर. म्हणजे नॅरेटर म्हणजे जो कवी आहे, त्या कवीचं नाव त्याच्या भावाला मिळालं जॉन, आणि जॉनचं नाव म्हणजे कोणाला, कवीला, आहे की नाही, म्हणजे नॅरेटरला मिळालं. तर अशा प्रकारचा घोळ झाला. कशामुळे, तर त्या नर्सनी त्यांना आंघोळ घालण्यासाठी जेव्हा नेलं तेव्हा ते काय झाले, कम्प्लिटली मिक्स झाले. आणि कम्प्लिटली मिक्स झाल्यामुळे त्यांचं नशीबच तसं समजा, कोणाचं, लेखक म्हणजे कवीचं, की त्याचे नर्सची एक प्रकारची लहरीपणा म्हणा, तर त्याच्या भावाचं नाव जॉनचं नाव कोणाला, नॅरेटरला, आणि नॅरेटरचं नाव कोणाला, त्याच्या भावाला. अशा प्रकारे गडबड झाली. बघा इथं सुद्धा आपल्याला एक हायपरबोल म्हणू, आहे की नाही, हायपरबोल. ठीक आहे. तर हायपरबोल अलंकार आहे. आता पुन्हा बघा इथं आपल्याला इथं ॲज वी डब्ल्यूचं रिपिटेशन आहे ना, ॲलिट्रेशन. पुन्हा इथं काय आहे, ॲलिट्रेशन. आता ॲलिट्रेशन म्हणजे अनुप्रास. आता अनुप्रास म्हणजे काय, तर ज्या एखाद्या ओळीमध्ये जर सुरुवातीचा लेटर जर रिपीट होत असेल, आहे की नाही, त्याची पुनरावृत्ती होत असेल तर त्याला ॲलिट्रेशन म्हणतो. आणि हायपरबोल म्हणजे माहीत आहे, जर एखाद्या ओळीमध्ये कवितेच्या मध्ये फुगवून जर सांगलं असेल, म्हणजे अतिशयोक्ती एकदम चढून वाढून जर सांगितलेलं असेल तर त्याला आपण हायपरबोल म्हणतो, आहे ना. एकदम स्टुपिड गोष्ट आहे, नाही असं कधी होऊ शकते का, नाही. त्याच्यामुळे इथं हायपरबोल आपण असं म्हणूया. ओके.
So I hope you understood well second stanza also. So now we go to a third stanza. Okay. In third stanza, this fatal likeness even dogged, है ना. आता बघा ही जे फॅटलनेस होते हे इवन डॉग म्हणजे पाठलाग करणे, चेस है ना, बिटन अप है ना, फ्लॉग्ड डॉग्ड, कंटिन्यूड टू फॉलो म्हणजे सातत्याने पाठलाग करणे होते, फॅटल लिडिंग टू अ डिझास्टर ऑर डेथ म्हणजे ही जे डिझास्टर होते है की नाही. आता डिझास्टर म्हणजे काय तर ही जी आमच्या नशिबाची जी थट्टा होती किंवा ह्या जो प्राणघातक एक प्रकारचा ह्या डिझास्टर होता है की नाही. आता डिझास्टर म्हणजे आपल्याला माहीत आहे नॅचरल कॅलॅमिनिटीज है की नाही. तर त्याला काय म्हणतो आपण मराठीमध्ये डिझास्टरला. जसं आता अम्फम जो डिझास्टर आला होता कलकत्त्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये, तर त्याला आपत्ती ते काय. तर ही जी आपत्ती आहे ही आपत्ती आमचा पाठलागच करत होती. डॉग्ड म्हणजे कंटिन्युअस फॉलोअर्स म्हणजे आमचा ही पाठलाग अजून सोडली नव्हती. माय फूट स्टेप वेन ॲट स्कूल म्हणजे माझे पाय जे शाळेमध्येही गेले तरी आमच्या ह्या आपत्तीने मात्र आमचा पाठलाग सोडलेला नव्हता. म्हणजे मी जेव्हा शाळेत गेलो तिथेही माझा ही पाठलाग करत आली ही आपत्ती. कोणती आपत्ती? ट्विन्स. कोणती? ट्विन्स म्हणजे हे दोघे जुडे होते आणि ह्या जुड्यांमुळे त्याला जे डिफिकल्टीज फेस करावं लागत होती ही जी आपत्ती होती ही त्याचे पाय जेव्हा शाळेमध्ये गेले त्या शाळेमध्ये सुद्धा त्याचा पाठलाग करत ती आली. ओके. अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड फॉर जॉन टर्न्ड आउट अ फूल. अँड आय ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड. आता फ्लॉग्ड म्हणजे बघा इथं बिटन अप म्हणजे मार खाणे है की नाही. आणि मी नेहमी मार खायचा. कसं? फॉर जॉन्स टर्न्ड आउट अ फूल म्हणजे मूर्खपणा कोण करायचं? जॉन कोणाचं नाव होता? त्याच्या भावाचं, ट्विन्स ब्रदरचं. त्याच्यामुळे काय तर हा जो नॅरेटर होता हा नॅरेटर त्याच्या चुकीमुळे मार खायचा है ना. म्हणून म्हटलेलं आहे आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड मी नेहमी मार खात असायचा फॉर जॉन टर्न्ड आउट अ फूल. जेव्हा हा जॉन त्याचा भाऊ ट्विन्स हा जेव्हा मूर्खपणा करायचा त्याची मात्र जी सजा होती ती मात्र कोणाला मिळायची? कवीला मिळायची. आय पुट धिस क्वेश्चन फ्रुटलेसली टू एव्हरीवन आय न्यू मला माहीत असणाऱ्यांना सगळ्यांना मी हा प्रश्न विचारू इच्छितो. फ्रुटलेसली. आता फ्रुटलेसली म्हणजे अनावश्यकपणे म्हणू आपण है की नाही. मी असा एक तुम्हाला प्रत्येकाला अनावश्यक असा एक प्रश्न विचारतो. व्हॉट वूड यू डू इफ यू वेअर मी अँड टू प्रूव्ह दॅट यू वेअर यू. मग मला सांगा तुम्ही काय करणार? व्हॉट वूड यू डू इफ यू वेअर मी. तुम्ही जर माझ्या जागी असता है की नाही, तुम्ही जर माझ्या जागी असते तर काय केले असते? टू प्रूव्ह दॅट यू वेअर यू. तुम्हीच आहात म्हणजे तुम्हीच आहात हे प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही काय केले असते हे मला सांगा. असा मी फ्रुटलेसली क्वेश्चन्स मी आपल्या सगळ्यांना विचारतो की ज्यांना मी ओळखतो है की नाही. असा कवी म्हणतो, नॅरेटर म्हणतो है की नाही. सो व्हॉट ही वूड डू इन ऑर्डर टू प्रूव्ह हिज आयडेंटिटी इफ ही वेअर इन हिज प्लेस. जर आपण त्याच्या ठिकाणी असतो त्याच्याऐवजी जर असतो तर व्हॉट वूड वी डू सो प्रूव्ह अवर सेल्फ्स है की नाही. यू वेअर यू म्हणजे तुम्हीच आहात, तुम्हीच आहात हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही काय केले असते असा प्रश्न कवी आपल्याला विचारतो. आता तुम्हाला ते ठरवायचं आहे की तुम्ही काय केले असते की तुम्हीच आहात हे तुम्हाला जर सिद्ध करायचं असेल तर व्हॉट वूड यू डू तुम्ही काय करणार. ओके. सो आस्क धिस क्वेश्चन टू युअर सेल्फ. तुम्हाला हा प्रश्न तुम्हाला स्वतःलाच विचारायचं आहे. ओके. सो आस्क युअर सेल्फ अँड थिंक अबाउट दॅट. ओके. सो व्हॉट वूड यू डू टू प्रूव्ह दॅट यू वेअर यू. तुम्हीच हे सिद्ध करण्यासाठी आपण काय करणार हे विचार करा. ओके. आय होप यू अंडरस्टूड द थर्ड स्टांजा ऑल्सो. नाउ वी गो टू द लास्ट स्टांजा. ओके. सो हियर इज द लास्ट स्टांजा. Our close resemblance turned the
टर्न द टाईड मीन्स चेंज द सिच्युएशन, म्हणजे परिस्थिती बदलून टाकली आहे की नाही. कशानं? टू क्लोज रिसेम्बलन्स. आता रिसेम्बलन्स म्हणजे काय? तर एकसारखे दिसणे, क्लोज, अगदी एकसारखे दिसण्यामुळे आमची परिस्थितीच बदलून गेली, म्हणजे आमचं जीवनच बदलून गेलं आहे की नाही. कशामुळे? ड्यू टू द क्लोज रिसेम्बलन्स, म्हणजे आमचं अगदी बिलकुल एक्झॅक्टली जसंच्या तसं क्लोज रिसेम्बलन्स. ॲक्च्युअली नो वन इज exact resemblance or exact similar, not even any person or not even any words also. We say a similar word, but that words not exactly similar, they are something similar to each other. So like that, तर क्लोज रिसेम्बलन्स, आमचं एकदम रिसेम्बलन्स सारखं दिसण्यामुळे आमची परिस्थिती, आमचं जीवनच बदलून गेलं. ऑफ माय डोमेस्टिक लाईफ, माझं डोमेस्टिक, आता डोमेस्टिक म्हणजे घरगुती जीवन. आता माझं घरगुती जीवन नाही तर माझं वैयक्तिक जीवन म्हणूया आपण या ठिकाणी. तर माझं जे घरगुती जीवन आहे, माझं वैयक्तिक जीवन हे काय बदलून गेलं. कशामुळे? ड्यू टू द क्लोज रिसेम्बलन्स, ड्यू टू द ट्विन्स, आहे की नाही. ड्यू टू द ट्विन्स. बघा आता इथं ट्विन्स, रिसेम्बलन्स आहे ना. आता टर्न टू द टाईम, आता इथं बघा ट्विन्स हा एकाच म्हणजे अर्थाने दोन, म्हणजे एकच शब्द दोन दोन वेळा आपल्याला अर्थ जसं ते येतं. याच्यासाठी पून, इथं कोणता? पून हा अलंकार आहे, PUN. आता पून हा अलंकार म्हणजे श्लेष अलंकार म्हणतात त्याला. कोणता? श्लेष अलंकार. आता श्लेष अलंकार काय? म्हणजे एकाच शब्दाचे दोन भिन्न अर्थ व्यक्त जर केले जात असतील तर त्याला श्लेष अलंकार असे म्हणतात. कोणता? श्लेष अलंकार, आहे की नाही. एक मराठीमध्ये उदाहरण आहे, आम्ही शिकलो, आम्ही बी शिकलो, तुम्ही बी शिका, असं काही नाही. आम्ही बी घडलो, आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा, आहे की नाही. तुम्ही बी घडा म्हणजे आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडा असं नाही. आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा, म्हणजे आम्ही घडलो, तुम्ही बिघडा, आहे की नाही. म्हणजे आम्ही बिघडलो असं नाही, तुम्ही बिघडा असं म्हणायचं नाही. तर आम्ही बिघडलो, तुम्ही बी घडा. तर बघा हे अशा प्रकारचं मराठीमध्ये उदाहरण आहे. ते पून म्हणजे श्लेष अलंकाराचं आहे. तर या ठिकाणी आपण श्लेष अलंकार आहे असं समजूया. ओके, सो आय होप यू अंडरस्टूड. तर बघा, तर हे आमच्या सारखे दिसण्यापुढे माझं जीवन बदलवलं. कोणतं? तर माझं डोमेस्टिक लाईफ म्हणजे माझं घरगुती जीवन बदलवून टाकलं. फर्स्ट सम हाऊ माय इंटेंडेड ब्राईड. आता इंटेंडेड ब्राईड म्हणजे वधू, आहे की नाही. माझी जी नववधू होती की म्हणजे जे होणारी, आहे की नाही, भावी वधू म्हणू किंवा ठरलेली वधू म्हणू, आहे की नाही. इंटेंडेड ब्राईड म्हणजे ठरलेली वधू. माझी जी भावी वधू होती, बिकम माय ब्रदर्स वाईफ, ती कोणाची बायको झाली? माझ्या भावाची. माझी जी भावी वधू होती ती माझ्या भावाची बायको झाली. कशामुळे? ड्यू टू द क्लोज रिसेम्बलन्स, ट्विन्समुळे, आहे नाही. ह्या जुड्यामुळे माझी जी भावी पत्नी होती ती माझ्या भावाची बायको झाली. अँड इन फॅक्ट इयर आफ्टर इयर द सेम ॲब्सर्ड मिस्टेक्स वेंट ऑन. आणि एवढंच नाही तर वर्षामागून वर्ष ही सेम मिस्टेक घडतच राहिली. वेंट ऑन, घडतच होती. वर्ष जसजसे वर्ष जात होते तसतसे हे मिस्टेक्स माझ्या जीवनामध्ये घडतच गेल्या. अँड व्हेन आय डाईड, आणि जेव्हा मी मृत पावलो, द नेबरर्स केम, माझे शेजारी, नेबरर्स म्हणजे शेजारी आले, अँड बरीड ब्रदर जॉन, आणि माझं मृत्यू झालं आणि शेजारी आले आणि कोणाला त्यांनी गाडलं? माझ्या भावाला, जॉनला, आहे ना. किती ह्युमरस आहे ना. हे स्टुपिड वाटते की नाही. सो दॅट्स वाय इट इज अ हायपरबोल. कोणता फिगर ऑफ स्पीच आहे? हायपरबोल, आहे की नाही. किती हास्यास्पद गोष्ट आहे. आणि कवी काय म्हणतो की बघा हे माझ्या जीवनामध्ये ह्या मिस्टेक्स घडतच गेल्या. एवढंच नाही, काय झालं तर व्हेन आय डाईड, जेव्हा मी मरण पावलो, द नेबरर्स केम, माझे शेजारी आले आणि माझ्याऐवजी कोणाला त्यांनी जमिनीत पुरलं? तर माझ्या भावाला, जॉनला, आहे ना.
माय नेबर्स केम अँड दे बरीड इन्स्टेड ऑफ मी माय ब्रदर जॉन. आणि माझ्याऐवजी त्यांनी माझ्या भावाला जमिनीमध्ये पुरलं. है ना, किती हास्यास्पद आणि विनोदी ही कविता म्हणजे ही ओढ वाटते, है ना. तर अशा प्रकारे इतकी विनोदी आणि हुमरस ही पोएम आहे, राईट. तर ही हायपरबोल आपण हा अलंकार जास्त प्रमाणात ह्या कवितेमध्ये यूज केलेला आहे, ॲलिट्रेशनसुद्धा. ठीक आहे. तर मित्रांनो, आपल्याला जर ही माझं व्हिडिओ जर आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका व्हिडिओ. आणि बघा, द पोएट इज हेनरी समबुक ले, है ना. तर ओके, सो इन नेक्स्ट video we will see English workshop and margin questions.